आई चल निघतो मी. आई ऐक ना, सोड ना राग, नको ना चिडूस. आई का समजून घेत नाहीस तू? कसं समजून घे? स्वतःच्या आईपेक्षा बाहेरच्या मैत्रिणीला जास्त किंमत देतो ना, मग असंच होत आहे. तायडे, माझ्या जीवालाच माहिती आहे मी आईला किती महत्व देतो ते, आणि तिला बी माहिती आहे माझा तिच्यावर किती जीव आहे ते. मला समजत नाही तिला काय झालंय, पण मी तुला विनंती करतो तायडे, प्लीज तिच्या डोसक्यात काय भरवू नको. घ्या, नाही म्हणजे आम्ही भरतोय होय डोसक्यात. अरे तू बघ सौताकडं, सौता कसा बोलतो, कसा वागतोय घरात, ते नाही दिसत होय? तायडे, मला सगळं कळतंय कुणाच्या जिभेला किती धार आहे ते. मला तोंड उघडायला लावू नकोस, मी प्लीज सांगतोय तुला. हे घर तेवढं शांत ठेव. ते जा जा जा, तू त्या श्रावणीकडे जा. आम्ही आहोत, आम्ही आईची काळजी घेतो, अण्णांची काळजी घेतो, आहोत आम्ही घरी. मी निघतो. शुभो शुभवर केलं. नंदाकर, बरं वाटतंय का आता? पण श्रावणी, हे कानातले कोणाचे आहेत ग, आणि कुठे सापडले तुला? हे कानातलं आपल्या अलकनंदा मॅडमचं. अरे हो, हे नंदाकाचंच आहे. तुमच्या एका कानातलं पडलं, तुमच्या लक्षात नाही आलं का? कुठे पडले होते श्रावणी? म्हणजे कुठे सापडले तुला पडलेले? जिथे ते कधीच सापडायला नको होतं अशा ठिकाणी. मेंटल हॉस्पिटलमध्ये, मेंटल हॉस्पिटलमध्ये, मेंटल हॉस्पिटल, मेंटल हॉस्पिटल, मेंटल मेंटल हॉस्पिटलमध्ये? नंदाका, तू कशाला गेली होतीस? काही काम होतं का? हो, आणि आपल्या ओळखीतलं तसं तिथे कोणीच नाहीये. हा, आपलं कोणीच नाही तिथे नंदाका. मग तू का गेली होतीस? अरे मी ये बरं झालं आलास. तू काल होतास ना माझ्या बरोबर. आता तूच सगळ्यांना सांग हे कानातलं आपल्याला कुठे मिळालं ते. शिव, काय आहे सगळं? साहेब, मला या कानातल्याविषयी काहीच माहित नाही. मॅडम, तुम्ही काय बोलताय? साहेब, मी फाईल ऑफिसमध्ये ठेवून येतो. हा शुभ्या खोटं का बोलला मला कळत नाहीये. हा, त्या शुभ्या आणि श्रावणीचा वेगळा प्लॅन पण असेल ना? मी सांगते खरं काय ते. बस. विश्वंभर, नंदाका, काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. तू जे काही करशील ते बऱ्यासाठीच असेल त्याची खात्री आहे मला. शुभू, काय चाललंय तुझं? काय झालं मॅडम? काय झालंय? तू खाली खोटं बोललास आणि आता वर मला विचारतोस काय झालंय? मॅडम, मी खोटं बोललो कारण तुम्ही चुकीचं करत होतात. मी चुकीचं करत होते? शुभू रे, खाली अलकनंदा मॅडमची पोल खोल करत होते मी, आणि तू तोंडावर पाडलंस मला. दादा तो खोटं बोललायस. मॅडम, अहो घाई घाईत तुम्ही सगळ्या प्लॅनची वाट लावत होतात म्हणून खोटं बोललो मी. तुला काय म्हणायचं नक्की? मॅडम, अहो शत्रूला कधीच कळू द्यायचं नाही आपली पुढची चाल काय आहे ते. अहो शिकारला जाताना आपण वाघाला सांगतो का मी आलोय बरं का? नाही ना. अहो आत्यासाहेबांच्या विरोधात ठोस पुरावे नसताना तुम्ही गोंधळ घातलात मॅडम. आता आत्यासाहेब सावध झाल्या. म्हणजे पण मॅडम, साहेबांकडून मी एक गोष्ट शिकलोय. शत्रूला नेहमी गाफील ठेवायचं, त्याला कळूच द्यायचं नाही की आपल्याला काय ठाऊक आहे. मग शत्रूना गाफील राहतो आणि आपण चितपट करू शकतो. मॅडम, आता आत्यासाहेब वाघिणीसारख्या सावध झाल्या, ते आता पलटवार बी करणार. अलकनंदा, काय झालं हे? कानातलं हॉस्पिटलमध्ये पडलं आणि श्रावणीच्या हातात आयतीच संधी मिळाली.
ह्यापुढे जास्त सावधगिरी बाळगायला लागेल, जास्त काळजी घ्यायला लागेल. पाहुणे पत्ता सापडलेला बरोबर. तसं आपल्याला सगळी ओळखतात म्हणा गल्लीत. कुठल्या पण बारक्या पोराला तुम्ही सांगितलं का नाही तर आपल्या घरी आणून सोडते ते बघा. कुठे आहे तुमची स्वीटी? बोलवते. हा इंद्रनील, इंद्रनील. अगं मम्मी भाडेकरू कशाला बोलवलेत? मम्मी एवढं समज केलंच ना, आता ते लोक काय घर खाली करणार आहेत काय? अगो खुळी आहेस का काय? भाडे करू नाहीत, पाहुणे आहेत. ही आमची स्वीटी. आमचं घरातलं सगळं आहे ना स्वीटीच बघते बरं का. भाडेकरूशी बोलणं, भाडं घेणं सगळं तीच बघते. लय गुणाची आहे बघा. घरकाम बोलू नका, शिवणकाम बोलू नका, स्वयंपाक बोलू नका, सगळं सगळं येतं तिला. माझी स्वीटी म्हणजे परिवारी सुंदर आहे. हा ते तर दिसतच आहे, पण फोटोपेक्षा प्रत्यक्षात देखणी आहे तुमची मुलगी. आता आलं माझ्या ध्यानात. ह्या पाहुण्यासनी मम्मीनं मलाच बघायला बोलवलंय. मम्मी जरा चल की यात. अगं स्वीटी नंतर बोलू की. ये इकडे बस. मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. चल की. सुट्टी काय बोलायचंय? पप्पा तुम्ही गप्पा मारत बसा इथं. हा मी येतो मम्मीशी बोलून. चल की मम्मी. ये की लवकर. मम्मी हे काय चाललंय? स्वीटे तुझी नाटकं आता बंद करा. मी आणलेल्या या मुलाशी लग्न कर आणि सेटल हो. अगं श्रीमंत घरा नाही ते. अगं हे समजा का करायलेस तू? मी जे बी काय करते ना ते तुझ्या भल्यासाठी करते. मला चांगलंच ठाऊक आहे मम्मी, माझं भलं कशात आहे ते. कशात? त्या शुभूशी लग्न करण्यात. होय. मम्मी माझं खूप प्रेम आहे शुभूवर. स्वीटे अगं तुला कळतंय का? स्वतःच्या हातानं स्वतःचा इस्कोट करून घेऊ नकोस. अगं तो शुभू साधं तुझ्याकडे डुंकून पण बघत नाही. प्रेम राहायला दूरच. नाही 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 असं काय नाहीये मम्मी. हे बघ शुभू माझ्यावर प्रेम करल, मला माहित आहे. स्वीटे गप बस आता. मी तुझं काय बी ऐकून घेणार नाही. अगं बाहेर चल आणि पाहुण्यांशी बोल. अगं त्या मुलाबरोबर तुझं लग्न झालं ना तर तुझं भाग्य उजळल. कळलं? तू ऐकणार नाहीस ना? ठीक आहे, आता स्वीटी काय आहे हे दावतोच तुला. हॅलो शिरीष घाणेकरची तब्येत कशी आहे आता? मॅडम, पेशंट स्थिर आहे पण बिन काही नाही. मला काही ऐकायचं नाहीये. मला फक्त रिझल्ट हवाय. आणि मी त्याच्यासाठी एक्स्ट्रा फी देते तुम्हाला. तुमच्या हॉस्पिटलचं जे एक्स्ट्रा बिल भरते ना ते त्याच्यासाठी आहे. यापुढे कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, समजलं? तर शिरीष घाणेकरला त्याच्या रूम मधून ताबडतोब शिफ्ट करा. पण मॅडम पेशंटची स्थिती. पण बिन काही ऐकायचं नाहीये मला. मी सांगते ते करा. मी सिक्युरिटीसाठी माझी माणसं पाठवते. पुढच्या 15 मिनिटात तो पेशंट तिथून गायब झाला पाहिजे. ठीक आहे. हा श्रावणी, तू कितीही प्रयत्न कर पण तू शिरीष घाणेकर पर्यंत पोहोचू शकणार नाहीस. आजपर्यंत जसे माझे प्लॅन यशस्वी झाले तसाच हाही होईल. काहीही झालं तरी हा खेळ माझ्या हातात राहणार. करण्याची सुरुवातही मीच केली आणि शेवटही मीच करणार. कारण या पटलावरची राणी एकच, अलकनंदा.